नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं पायाभूत सुविधा विशेषतः रस्ते बांधणीकडे विशेष लक्ष दिलं आहे। त्यामुळेच काँग्रेसच्या काळात 1 लाख कोटींवर असलेले रस्ते बांधणीचे बजेट 13 लाख कोटींवर नेण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ते भाजप उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ वणी यवतमाळ इथं आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते। ओव्हरब्रिज या ठिकाणी तयार झाले, ज्या प्रकारचं रेल्वेचं नेटवर्क तयार झालं, यूपीए सरकारच्या काळात, मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये वर्षाला 1 लाख कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च व्हायचे। मोदीजींनी 1 लाख कोटीवरनं वार्षिक बजेट 13 लाख कोटीचं नेलं आणि संपूर्ण नरेंद्र मोदी यांनी समर्थ भारतची उभारणी केली आहे। सुधीर मुनगंटीवार यांना मिळणारे प्रत्येक मत हे नरेंद्र मोदी यांना मिळणार आहे आणि इतरांना झालेले मतदान हे राहुल गांधी यांना मिळणार आहे। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करताना गांभीर्याने आणि विचारपूर्वक मतदान करा, असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे। सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत 25 वर्ष विधानसभेत मी एकत्र काम केलं आहे। ते आदर्श लोकप्रतिनिधी आहेत। एखाद्या कामाचा पाठपुरावा कसा करावा याचा वास्तुपाठच सुधीर भाऊंनी घालून दिला आहे। पाठपुरावा करण्याचे ऑलिम्पिक घेण्यात आले तर सर्वाधिक सुवर्ण पदकं सुधीर भाऊंना मिळतील, अशा शब्दात फडणवीस यांनी मुनगंटीवारांचं कौतुक केलं। राहुल गांधी हे सतत हिंदू समाजाचा अपमान करतात। आजही त्यांना हिंदू धर्मीयांचा अवमान त्यांनी केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच समुद्र तळाशी पूजा केली होती। राहुल गांधी यांनी नुकतीच त्याचीही खिल्ली उडवली आहे। हा आमच्या श्रद्धेचा अपमान आहे, असं फडणवीस म्हणाले।